जनतेचा अधिकार नमत जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। दी न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये एनएमएस कार्यशाळेचा सांगता समारंभ संपन्न। देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या दी न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये एनएमएस च्या कार्यशाळेचा सांगता समारंभ पार पडला। सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाकोडा हायस्कूलचे मुख्याध्यापक मान्य श्री व्ही.एस. सपाटे सर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मान्य श्री अरुणरावजी खंजिरे साहेब उपस्थित होते। तसेच सरस्वती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मान्य सौ जाधव मॅडम उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक मान्य श्री बी.ए. कोळी सर यांनी केले। प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ आर.एस. पाटील मॅडम यांनी करून दिली। मनुष्य हा परिस्थितीने किंवा जन्माने मोठा होत नसतो, तर तो श्रमाने व कष्टाने मोठा होत असतो। यासाठी विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केलेला त्याग कधीही वाया जात नाही। उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा, स्वप्नांच्यासाठी जगा। ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थी जोपर्यंत स्वार्थी होत नाही तोपर्यंत यशस्वी होत नाही। आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका। विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे काम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री सपाटे सर यांनी केले। तसेच अध्यक्षस्थानी मनोगतात श्री अरुणरावजी खंजिरे यांनी संयम आणि गती हे यशाचे दोन चाके असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये गती घ्यावी आणि एनएमएसच्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करावे अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या। सरस्वती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ जाधव मॅडम यांनीही विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक राहावे व परीक्षेला सामोरे जावे, नक्कीच यशस्वी व्हाल असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले। 6 दिवस चाललेल्या या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सराव पेपर घेऊन त्यातून पहिले 5 विद्यार्थी निवडून मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। सदर कार्यशाळेसाठी श्री ए.आर. पाटील, श्री अंबोळे सर, श्री खोत, श्री कुंभार, श्री आडके, सौ जहागीरदार मॅडम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले। यानंतर खेलो इंडिया राष्ट्रीय स्तरावर झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये कुमारी गायत्री सतीश केजगे सुवर्ण पदक, मानसी रवींद्र सुतार रौप्य पदक, समर्थ सुधाकर पारखे रौप्य पदक, समीक्षा विजय भुईंबर कांस्य पदक मिळवून पुढील स्पर्धेसाठी निवड झाली आहे। यासाठी श्री प्रकाश कोळी सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे। याचबरोबर या सराव परीक्षेत यशस्वी झालेले त्यांची नावे खालील प्रमाणे। प्रथम क्रमांक कुमार यश दत्तात्रय माळी दी न्यू हायस्कूल इचलकरंजी याने पटकावले आहे, तर द्वितीय क्रमांक कुमारी शर्वरी महेश कुमार निकम मनेर हायस्कूल, तृतीय क्रमांक कुमारी वेदांती नाथा केसरे मनेर हायस्कूल, चौथा क्रमांक हर्ष इम्रान जमादार दी न्यू हायस्कूल, तर 5वा क्रमांक कुमारी तन्वी आनंदा पाटील सरस्वती हायस्कूल यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सदर कार्यशाळेचे आयोजन एनएमएस विभाग प्रमुख सौ आर.एस. पाटील मॅडम यांनी केले होते। सदर कार्यशाळे आयोजन सौ आर.एस. पाटील मॅडम गेली 5 वर्ष झाले करत आहेत। या कार्यशाळेचा लाभ इचलकरंजी शहर व परिसरातील शाळा विद्यार्थी यांना होतो व जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र होतात। चालू वर्षी कार्यशाळेत 180 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। त्यांना सौ वस्त्रद, सौ धनाळे, सौ एस पाटील, सौ बिरनाळे, सौ लंबे व श्री हिंगमिरे व श्री शिंगे यांचे सहकार्य मिळाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वस्त्रद मॅडम व सौ बिरनाळे मॅडम यांनी केले। सौ एस पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। सदर हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री डी.ए. तराळ सर, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल नेटवर्क सह झाल्याने नाईट कॉलेजची सुरुवात यासाठी झाली की इचलकरंजी शहरामध्ये कामगार वर्ग जास्त आहे, कष्टकऱ्यांचा वर्ग जास्त आहे आणि त्या मुलांना दिवसभर काम करून संध्याकाळच्या वेळी शिक्षण घेता यावं म्हणून नाईट कॉलेज या ठिकाणी सुरू केलं। त्याच्यानंतर संस्थेमध्ये आमूलाग्र बदल होत गेले। प्राथमिक विद्यामंदिर चालू झाले आहे, बालवाडी चालू आहे, हायस्कूल चालू आहे आणि हायस्कूलच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्व इचलकरंजी शहरातील परिसरातील निवडक मुलं आलात। आता याच बरोबर हायस्कूलचं शैक्षणिक जीवन संपल्यानंतर ज्युनियर कॉलेज हे सुद्धा आमच्याकडे संस्थेने उपलब्ध करून दिलेलं आहे। ज्युनियर कॉलेज आर्ट्स 11वीला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय। कॉमर्सची स्वतंत्र तुकडी आहे अनुदानित, कॉमर्सला ऍडमिशन घेऊ शकताय। त्याच्यानंतर सायन्स विभाग सुद्धा जोमाने सुरू आहे। तुम्ही वाटलंही नव्हतं इतक्यात तुम्ही आला आणि आपल्याला इतक्यात निरोपाची वेळ येईल, पण आज तो क्षण आलेला आहे। आज आपला सांगता समारंभ आहे कार्यशाळेत। आपल्याला कृत्य वापरून कसे एका मिनिटात खाली सोडवायचं हे शिकवलंय। तरी 2-3 मिनिटं एका गणिताला लागत असतात, तरी एका मिनिटात कसे खाली सोडवायचे हे आपल्याला सरांना सांगितले आहे। मला खूप आठवण होते की या कार्यशाळेत आपण शाळेत जे खूप सारे कृत्य शिकलो नाही तसे आपण शिकलो आहे।
Dear respected teachers and honorable guests, I extend my sincerest gratitude towards you for your dedication, patience, and your tireless efforts. This camp would not have been possible without you encouraging us, providing us your support and your dedication. न हुआ होता अगर हमारे जीवन में गुरु ही न होता। जिंदगी का यह किस्सा शुरू ही न हुआ होता अगर हमारे जीवन में गुरु ही न होता। नमस्कार, माझे नाव आहे श्रावणी संजय जाधव। मी इयत्ता 8वी ब मध्ये शिकत आहे। मी अशोका हायस्कूलची विद्यार्थिनी आहे। आज आपण इथे जमलेलो आहोत ते तर तुम्हाला माहितीच आहे। आपल्या इथे प्रमुख पाहुणे पण उपस्थित झालेले आहेत। आपल्या इथल्या कार्यशाळेची सुरुवात 6 डिसेंबर ला सुरू झाली होती आणि आज त्याचा शेवटचा दिवस आला ते तर मला कळलंच नाही। आणि आपण जितकं आपल्या शाळेत शिकलेलो होतो तितक्यापेक्षा जास्त इथे आपल्याला प्रेरणा मिळाली। Used to new ideas because of you we are making process together. Your education has increased the confidence of your ideas. Because of you the quality of your education has increased. Our class is happy because of your loving guidance. होती 6 डिसेंबर, कारण तुमच्यामध्ये बसलेल्यामध्येच आपल्याला एक नवा बाबासाहेब आंबेडकर या देशाला मिळणार आहे याची खात्री त्यांना आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की मनुष्य जन्माने महान होत नसतो, मनुष्य परिस्थितीने महान होत नसतो, तर मनुष्य जर महान होत असेल तर तो आपल्या अभ्यासाने महान होत असतो, आपल्या कर्तृत्वाने महान होत असतो। त्याचं उदाहरण पूर्ण विश्वाला दाखवून दिलं आणि त्यामुळं त्या महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करून आपण NNMS च्या परीक्षेच्या कार्यशाळेची काय केली, सुरुवात केली। तुम्ही विद्यार्थी कोण आहात माहित आहे? तुम्ही विद्यार्थी तुमच्या शाळेतील क्रीम आहात। क्रीम म्हणजे काय? सर्वोत्कृष्ट। कोणी आले काय? तुमच्या शाळेत 8वी मध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मधले जे उत्कृष्ट विद्यार्थी आहेत, जे हुशार विद्यार्थी आहेत, त्याच विद्यार्थ्यांची इथं कार्यशाळा बोलवली ना? काय इतरांची बोलवली नाही? ज्या वेळेला तुमची या कार्यशाळेला निवड झाली, तुम्ही ज्या वेळेला या कार्यशाळेत आला त्याच वेळेला निश्चितपणे विद्यार्थ्यांनो तुम्हाला शिष्यवृत्ती मिळालेलीच आहे असं समजायचं। कारण तुम्ही जे परिश्रम केलेला आहे, तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, तुम्ही जो वेळ दिलेला आहे, त्या सर्वांचं मूल्यमापन हे निश्चितपणे होणार आहे। गेली 7-8 महिने तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत होता। क्रिकेट मधला एक नियम माहितीये? कोणती ओव्हर महत्वाची असते सांगा मला? कोणती ओव्हर महत्वाची? शेवटची। शेवटचे 6 बॉल काय आहेत? महत्वाचे। कार्यशाळा किती दिवसांची घेतली? 6 दिवसांची। 7 दिवसांची घेतली नाही, 5 दिवसांची घेतली नाही, 6 दिवसांचीच घेतली। का घेतली? शेवट ओव्हर। कोणती ओव्हर? शेवट ओव्हर। क्लुप्त्या तुम्हाला दिल्या गेल्या ना? त्या क्लुप्त्या म्हणजे काय? शेवट ओव्हर आहे। काय आहे? शेवट ओव्हर। आता तुम्ही पूर्णपणे काय झालेला आहात? तयार झालेले आहात की नाहीत? किती जण तयार झालेले नाहीत? नाही म्हणजे पुणे किती जण तयार झालेले आहेत? आता तुम्हा सर्वांचं हार्दिक काय करूया आपण स्वतःच आपला प्रयत्नांती वाळूचे कणी रडता केले। आपण जेव्हा प्रयत्न करण्याचा सोडत नाही तोपर्यंत आपल्याला यश निश्चित झालेलं आहे। आणि त्यामुळं मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला आत्मविश्वास घेऊन द्यायचा नाही। नेहमी पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा, तरच तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करणार आहात आणि नक्कीच तुम्हाला सर्वांना यश मिळणार आहे याची मी खात्री देणार आहे। कारण का त्या पद्धतीनं प्रोग्राम चालू आहे। आपण लोकांनी चांगलाच त्याच्यात उत्स्फूर्तपणानं
सहभाग घेतात. सर्व शाळा इथं त्यांना आपल्या विद्यार्थ्यांना पाठवतात आणि एक चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेण्याचं दालन इथं उघडलेलं आहे. वर्षभर तुम्ही शिकत असता, वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवलं जातं. पण या ठिकाणी NMS मध्ये थोडस जरा वेगळ्या पद्धतीनं शॉर्टकट मध्ये आणि चांगल्या कृत्या देऊन तुम्हाला शिकवलं जातं आणि याचा उपयोग तुम्हाला पुढच्या कार्यक्रमात, पुढच्या शैक्षणिक अभ्यास करताना उपयोग निश्चितपणानं होतोय. त्या खेळाडूंचा आपण सत्कार ठेवलो की जे काय संघर्ष करतात हे तुम्हाला मी सांगणार आहे. असं म्हटलं गेलंय की घनाचं घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. आज तुम्ही जर बघितलं तर पंढरपूरचे जे विठ्ठल आहे, विठ्ठलाची मूर्ती देखील दगडाचीच आहे. ज्यावेळेला त्या मूर्तीनं एका छन्नी आणि हातोडीनं घामाचं घाव सोसलं, त्यावेळेला त्या मूर्तीमध्ये एक विठ्ठलाचं रूप तयार झालं. तसं प्रत्येक एक खेळाडू किंवा प्रत्येक एक एलिमेंटचा विद्यार्थी हा एक घनाचा घाव सोसतो. नुसता जर त्याचा पिवळा तर त्याला कोणी नतमस्तक होणार नाही. पण लाखो लोक आषाढी एकादशीला ज्या दगडाचं दर्शन घेतात किंवा त्या दगडावरती डोकं ठेवतात, त्या दगडांना पहिल्यांदा सुतारावरती घनाचं घाम सोसले, त्याच वेळेला ती मूर्ती तयार झाली. हजारो लोक त्याचं दर्शन घेतात. होऊ दे, जीव ओतून लढायचं असतं. या उक्तीप्रमाणे गेले 6 दिवस इचलकरंजी आणि इचलकरंजीच्या आजूबाजूच्या परिसरातील जवळजवळ 250 विद्यार्थी या NMS कार्यशाळेचा लाभ तुम्ही घेतलेला आहात आणि नक्कीच परीक्षेच्या वेळेला तुम्हाला त्याचा फायदा होईल यात शंकाच नाही. आजच्या या जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.